आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे। खरं तर राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन संघटक या पेजवरती लाईव्ह येत असताना अगदी मी फॉलोअर्स डोळ्यासमोर ठेवून काही टेक्निकल गोष्टी मी तुमच्यासमोर शेअर करणार नाही, तर सर्वसाधारण सामान्य कॉमन मॅनला समजेल अशा पद्धतीनं अगदी थोडक्यात मी तुमच्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन। या महाराष्ट्रामध्ये नवे या देशामध्ये पुरोगामी विचारांची ठेवण प्राप्त करून देणाऱ्या, पुरोगामी विचारांचा पाया घालणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घेतल्याशिवाय इथला कुठलंही राजकारण समाजकारण पुढे जाऊ शकत नाही। त्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आता तुमच्यासमोर माझं काही मतं व्यक्त करणार आहे। तेव्हा बंधूंनो, प्रथमतः या महाराष्ट्रामधील सामाजिक उत्थानाचं कार्य करणारे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रथमतः वंदन करतो। त्याचबरोबर या महाराष्ट्राला, या देशामध्ये, या महाराष्ट्राच्या पवित्र अशा भूमीमध्ये ज्या महात्मा ज्योतिराव फुले, ज्या राजर्षी शाहू महाराज आणि ज्या विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जन्म घेतला, त्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्याचबरोबर नरवे राजा उमाजी नाईक असतील, त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, त्याचबरोबर या देशामधील पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, म्हणजे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी, बहुजनांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी, मानवतेचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी ज्या म्हणून बहुजनांमधल्या प्रेरणा पुरुषांनी, ज्या म्हणून महामानवांनी इथं एक या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुरोगामी विचार ज्यांनी या विचाराचा पाया घातला, त्या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो। आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी बहुजन संघटक या पेजवरती आता लाईव्ह आलेलो आहे। बंधूंनो, खरं तर राजकीय आणि सामाजिक सुधारणा बरोबरच झाल्या पाहिजेत। या सुधारणा स्वतंत्र नाहीत, या दोन सुधारणा राष्ट्र उन्नतीच्या गाड्याची दोन चाक आहेत। बघा, मी काय म्हणालो तुमच्या समोर, काही लोक म्हणतात की सामाजिक कार्य करत असताना राजकारण आडवं येतं आणि राजकारण करत असताना सामाजिक हित जोपासलं जात नाही। खरं तर ही दोन चाकं आहेत आणि ही दोन चाकं भूतकाळामध्ये असेल किंवा वर्तमान परिस्थितीमध्ये असेल, ज्या म्हणून महामानवांनी या दोन चाकांवरती काम करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये अनेक नेत्यांचं पेव फुटलेलं होतं। काही बोलघेवडे समाजसुधारक होते आणि काही करते समाजसुधारक होते। बोलघेवडे समाजसुधारक मोठमोठ्या गप्पा मारायची, मोठमोठ्या व्याख्यानं झोडायचे, मोठमोठ्या उपाध्या आपल्या नावासमोर लावून घ्यायचे। म्हणजे काही बोलघेवडे समाजसुधारक होते आणि त्यामध्ये काही करते समाजसुधारक होते। मग करते समाजसुधारक कोण होते? तर करते समाजसुधारक होते राजर्षी शाहू महाराज, करते समाजसुधारक होते महात्मा ज्योतिबा फुले, करते समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बंधूंनो, मी ही विचारपूर्वक तुमच्यासमोर मांडतोय, मी जबाबदारीने या काही गोष्टी तुमच्यासमोर मांडत आहे। कारण बंधूंनो, बोलघेवडे समाजसुधारक आणि करते समाजसुधारक असं मी तुमच्यासमोर का म्हटलं? कारण या देशाची स्वातंत्र्याची चळवळ ज्या कालावधीमध्ये चालू होती, इंग्रजांचा अन्यायी राजवट, जुलमी राजवट आहे आणि ही परकीय राजवटीतून उलथून टाकली पाहिजे म्हणून या देशामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांच्या कार्याला मी दुय्यम लेखत नाही, पण त्याच वेळी या भारतवर्षामध्ये हजारो वर्ष या व्यवस्थेमध्ये इथल्या दीनदलितांना, इथल्या गोरगरिबांना, इथल्या कष्टकऱ्यांना विकासाच्या प्रक्रियेच्या बाहेर ठेवलं गेलंय, गावगाड्याच्या समाज व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं गेलंय। गावकुसामधले 18 पगड जाती, गावगाड्याच्या बाहेरच्या 18 पगड जाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, या सर्व माणसांना माणुसकीचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कायदे केले, कानून केले। बघा, या तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत होते, पण राजर्षी शाहू राजा, महात्मा ज्योतिबा फुले हे खरं तर इंग्रजांच्या इथल्या अनेक अधिकारी आले होते, त्या अधिकाऱ्यांच्या इंग्रजांच्या बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून राजर्षी शाहू महाराजांचं उदाहरण सांगतो बंधूंनो मी तुम्हाला, कारण मी तेच माहिती तुमच्या समोर शेअर करणार नाही। राजर्षी शाहू महाराजांचं टोटल सामाजिक कार्य, टोटल त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला सर्वांना माहीत आहे।
परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामधील काही पैलू, काही लॉजिक, काही तत्व मी तुमच्यासमोर सर्वसामान्य साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन हा एक असा गव्हर्नर होता, सातासमुद्रापलीकडून आलेल्या या गव्हर्नरनं या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, या मुंबई प्रांताच्या इलाख्यामध्ये ज्यावेळी गव्हर्नर झाले त्यावेळी इथल्या भटक्या विमुक्तांना, इथल्या दीनदलितांना, इथल्या सर्व लोकांचा सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास केला. आणि तो अभ्यास करत असताना सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेण्यात सर्वात पुढे जर कुठला गव्हर्नर असेल तर त्या गव्हर्नरचं नाव होतं लॉर्ड विलिंग्डन. हे राजर्षी शाहू महाराजांचे मित्र होते. आणि मग मित्र असल्यानंतर बघा बंधूंनो, 5 वर्षाचा कालावधी त्या लॉर्ड विलिंग्डन या गव्हर्नरचा संपलेला होता. मुंबईमध्ये परळ या ठिकाणी कामगारांची आणि सर्व मागासवर्गीयांची, दीनदलित लोकांची परळला खूप मोठी सभा भरली होती आणि त्या सभेच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराज होते. मग त्या राजर्षी शाहू महाराजांनी तिथं आपल्या भाषणाची सुरुवात केली की मी तुमच्यामधील एक आहे. मी जरी राजा असलो, मी जरी छत्रपती असलो तरी मी तुमच्यामधील एक आहे. इथल्या मागासवर्गीयांसाठी, इथल्या दीनदलितांसाठी काही कायदे करावे, काही काम करावं, असं प्रामाणिकपणे आपली उर्मी, आपली इच्छा व्यक्त करणारे राजर्षी शाहू महाराज होते. त्या राजर्षी शाहू महाराजांचं सामाजिक कार्य काय आहे? राजर्षी शाहू महाराजांच्या एकूण, मला तुम्हाला अगोदर सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत. शिक्षणाने एकदा सर्वसामान्य माणसाच्या, दीनदलितांच्या जीवनामध्ये शिक्षणाने व योग्यतेने समानता निर्माण करायची असेल, समानता झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आरक्षणाचा कायदा केला. नुसता आरक्षणाचा कायदा नाही केला, आरक्षणाचा कायदा पर्क्युलेट होण्यासाठी, आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर होण्यासाठी. बघा बंधूंनो, ज्या समाज व्यवस्थेमध्ये अनेक कायदे येतात जातात, आजही अनेक कायदे आहेत, अनेक कायदे येतात जातात, पण त्या कायद्याची अंमलबजावणी कुठेतरी कमी होताना दिसते. अस्पृश्यता निवारणाचा कायदा करत असताना राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं? अस्पृश्यता निवारणाचा कायदा करत असताना गंगाधर कांबळे नावाच्या एका दलित समाजामधल्या एका माणसाला हॉटेल काढून दिलं. त्या हॉटेल काढून दिल्यानंतर त्या हॉटेलमध्ये सर्व लोकांनी जावं म्हणून स्वतःची शाही स्वारी, स्वतःचा शाही दौरा त्या हॉटेलमध्ये स्वतः गेले, तिथं चहा पिले. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की काही कर्ते समाजसुधारक होते आणि त्या कर्त्या सुधारकांपैकी जर कोण असेल तर ते होते राजर्षी शाहू महाराज. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ज्या स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांच्या अन्यायाची वागणूक दिसली, इंग्रजांविरुद्ध भांडले, पण महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र इंग्रजांचं राज्य, इंग्रजांनी या देशामध्ये एक क्षत्रिय अंमल आणला, इंग्रजांनी या देशामधल्या सर्व लोकांना इंग्रजीचं ज्ञान दिलं, इंग्रजांनी कायद्याचं रूप प्राप्त करून दिलं, इंग्रजांनी अनेक इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये, परंपरेमध्ये अनेक कायदे होते. सतीप्रथा कायदा असेल, अस्पृश्यता निवारणाचा कायदा असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अनेक कायदे केले. बंधूंनो बघा, पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी खरं तर इथल्या व्यवस्थेला पुरोहितशाही व नोकऱ्यामधील अधिकारी वर्ग या लोकांनी इथल्या सर्वसामान्य माणसांना वेठीस धरलेलं होतं. मुठभर लोकांच्या हाती इथली व्यवस्था होती आणि मग ही सर्व व्यवस्था इथल्या दीनदलितांना, इथल्या गोरगरिबांना, इथल्या शेतकऱ्यांना छळत होती. आणि मग हे सर्व वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी अनुभवलं, पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी अनेक कायदे केले, अनेक कामं केली. ज्यांना राजकारण करायचं आहे, काय म्हणायचे राजर्षी शाहू महाराज, ज्यांना राजकारण करावायचे आहे त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागविले पाहिजे. काय म्हणायचे राजर्षी शाहू महाराज, ज्याला समाजकारण करायचं आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, त्या माणसानं आपल्या व्यवस्थेमधल्या सर्व माणसांना, सर्व लोकांना कसं वागवलं पाहिजे, तर मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागवले पाहिजे. इंग्रजी शिक्षण हे भारतीयांचा तिसरा डोळा आहे. हे शिक्षण तुम्हाला घेता आलं पाहिजे. आपली उन्नती आपणच करावी लागेल, दुसऱ्याकडून उन्नती होण्याची अपेक्षा ठेवू नका. हे राजर्षी शाहू महाराजांचे बोल आहेत. व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्वाची आहे. आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये धर्म अतिशय महत्वाचा असू शकतो. प्रत्येक माणसाचा देव धर्म वेगळा असू शकतो, परंतु ज्यावेळी राष्ट्र म्हणून आपण सामोरं जातो, ज्यावेळी राष्ट्रहिताची भावना ज्यावेळी पाळावी लागते, त्यावेळी देव धर्म बाजूला जातात आणि राष्ट्रीयत्व पुढे येतं, असे मानणारे राजर्षी शाहू महाराज होते. म्हणजे निधर्मी राज्याची संकल्पना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारामध्ये होती. अस्पृश्यता निवारणाचा कायदा, शिक्षणाचा कंपल्सरी कायदा, जे म्हणून पालक लोक आपल्या पाल्याला, म्हणजे आपल्या मुलाला जे म्हणून लोक शिक्षण देणार नाहीत, त्या लोकांना महिन्याला 1 रुपयाचा दंड तत्कालीन परिस्थितीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी लावलेला होता. म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं काय आहे, तर राजर्षी शाहू महाराज हे त्या परिस्थितीमध्ये
विलायतीला जाऊन इंग्रज अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पुरोगामी विचारांचा पाया महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा प्रचंड पगडा राजर्षी शाहू महाराजांवरती होता. ज्या महात्मा फुले दृष्टे होते, महात्मा फुले समाजसुधारक होते, महात्मा फुलेंच्या कार्याचा वारसा एक छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये, त्यांचं राज्य जरी छोटं असलं, त्यांचं राज्य जरी मर्यादित भौगोलिक प्रदेशापुरतं असलं, तर राजर्षी शाहू महाराजांनी जे मापदंड घालून दिले गेले ते मापदंड भारत देशाच्या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या मापदंडांचा अंमल केला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून. सामाजिकतेसाठी, समाजकार्यासाठी, समाजाचं उत्थान व्हावं यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी काय काय केलं? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला. बघा बंधूंनो, ध्यान देऊन ऐका. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला. राजर्षी शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनाचा कायदा केला. आताची जी अॅट्रॉसिटी आहे, या अॅट्रॉसिटीमध्ये जात डोळ्यासमोर ठेवून जर एखाद्याला जर लोक वागत असतील, वावरत असतील, त्या पद्धतीने ट्रीट करत असतील, तर तो जातीभेद निर्मूलनाचा कायदा सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केला होता. स्त्री शिक्षणास प्राधान्य दिलं होतं. राजर्षी शाहू महाराजांनी महिलांच्या संरक्षणाचा कायदा केला होता. राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला होता. आंतरजातीय विवाह, अनेक कायदे आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण त्या पर्क्युलेट होतात, त्याची अंमलबजावणी प्रॉपर होते. बंधूंनो, त्याचं उत्तर आजही त्यामध्ये आपण अनसक्सेस आहोत. पण राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. पण तो आंतरजातीय विवाहाचा कायदा करत असताना इंदूरच्या होळकर घराण्यामध्ये, स्वतःच्या घराण्यामधील आंतरजातीय विवाह होळकर घराणं आणि राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यामध्ये त्यांनी विवाह घडवून आणला. तो विवाह एकच नव्हता, असे 25 विवाह त्यांनी घडवून आणले होते. म्हणजे काही नेते, काही समाजसुधारक बोलघेवडे असतात, पण काही समाजसुधारक हे करते समाजसुधारक असतात. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं. आंतरजातीय विवाह घडवून आणण्यासाठी 25 विवाह त्यांनी घडवून आणले होते. विधवा पुनर्विवाहाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी केला. त्याचबरोबर देवदासी उच्चाटन. बघा, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या सौंदत्ती वगैरे खालच्या भागामध्ये, कोल्हापूर आणि या परिसरामधील इकडची सगळी माणसं रेणुका, सौंदत्ती, म्हणजे या अशा असंख्य ठिकाणी अनेक अंधश्रद्धा, अनेक रूढी, अनेक परंपरा समाज व्यवस्थेमध्ये होत्या. आणि ह्या व्यवस्थेच्या विरुद्धमध्ये देवदासी उच्चाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये कायदा केला. महारवतनं खालसा करण्याचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात केला. बलुतेदारी पद्धतीवरती त्यांनी कायदा केला. त्याचबरोबर हे शिक्षण, हे कायदे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या लोककल्याणकारी राज्यामध्ये केलं. म्हणून राजर्षी शाहू महाराजांना एक द्रष्टा नेता, दृष्ट्या पद्धतीची राजर्षी ही पदवी राजर्षी शाहू महाराजांना दिली गेली. बंधूंनो, या सर्व गोष्टी करत असताना शाहू महाराजांना कुस्ती, मल्लविद्येबद्दल प्रचंड आकर्षण होतं. पण मल्लविद्येबरोबर मल्ल तयार करत असताना राजर्षी शाहू महाराजांनी त्यामध्येही अनेक समाज घटकातल्या लोकांना त्यांनी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. बघा, देवाप्पा धनगर नावाचा एक धनगर समाजामधला एक मल्ल होता. त्या मल्लाची शरीरयष्टी शाहू महाराज एकदा आपल्या राज्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये, एका खेड्यामध्ये गेले होते. खेड्यामध्ये गेल्यानंतर त्या गाडीच्या पाठीमागून धुळीमध्ये, त्या गाडीच्या स्पीडने धावत पळत धष्टपुष्ट माणूस, एक मुलगा तरुण आपल्या गाडीच्या पाठीमागून पळतोय. त्याची शरीरयष्टी दमदार आहे. या मुलाला आपल्याला मल्ल करायचं म्हणून राजर्षी शाहू महाराज त्यांना कोल्हापूरला घेऊन आले तालमीत. त्या देवाप्पा धनगराला रस्तोम हिंद करण्याची जिद्द राजर्षी शाहू महाराजांमध्ये होते. त्या देवाप्पा धनगराचा अकाली मृत्यू झाला. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे की मल्लविद्येमध्ये सुद्धा अनेक समाजाच्या लोकांना त्यांनी पुढे आणलं. परीट नावाचा एक मल्ल होता. परीट, बंधूंना थोडासा नेटमध्ये प्रॉब्लेम आला होता, कॉल येतोय कुणाचा, त्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं, देवाप्पा धनगर या मल्लाला ते प्राधान्य देऊन थांबले नाहीत. तर गोपाळ परीट नावाचा चपळ मल्ल आहे. त्या धोब्याच्या घरामध्ये जन्माला आलेल्या गोपाळ परीट नावाच्या मल्लाला त्यांनी प्राधान्य दिलं, त्याला प्रोटेक्शन दिलं, त्याची मल्लविद्या फुलवली. बंधूंनो, तो गोपाळ परीट नावाचा मल्ल एकदा खूप मोठी कुस्ती जिंकून आला. म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी गोपाळ परीटाची मिरवणूक, हत्तीवरून मिरवणूक कोल्हापूर करवीर नगरीमध्ये काढली. म्हणून राजर्षी शाहू महाराजांना आपण करते समाजसुधारक या कॅटेगरीमध्ये टाकतो. काय आहे, गुन्हेगारीचा शिक्का, जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का कपाळी घेऊन जन्माला आलेले फाशीपारधी, भिल्ल, बेरड, बेडर, रामोशी या समाजाच्या भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये काय राजर्षी शाहू महाराजांनी काम केलं? तर राजर्षी शाहू महाराजांनी त्या भिल्लांना, फासेपारद्यांना ज्यावेळी गावामध्ये ते येत असत त्यावेळी त्या गाव पाटलाला, गावच्या कोतवालाकडे त्याची नोंद घालावी लागत असे. रोज त्याची, इंग्रजांचे कायदे होते,
रोज त्यांना गावच्या पाटलाकडे नोंद घालावी लागायची, आम्ही कुठे आहोत हे सांगायला लागायचं. म्हणजे बंधूंनो, या भटक्या विमुक्त्यामधल्या फासे पारधी, भिल्ल, बेरड, बेडर, रामोशी यांना त्यांनी कायद्यानं प्रोटेक्शन दिलं. त्यांना जमिनी कसायला दिल्या. गावकुसामध्ये पारधी समाजाला गायरानाच्या जमिनी वाटल्या राजर्षी शाहू महाराजांनी. म्हणजे गुन्हेगारांकडे सुद्धा बारकाईनं लक्ष देणारे राजर्षी शाहू महाराज होते. दलितांचा, पतितांचा उद्धारक राजर्षी शाहू महाराज होते. राजर्षी शाहू महाराजांचे अनेक कायदे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपलं काम करत असताना बघा, व्यक्तीच्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी अनेक कामं केली. शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाचे कायदे केले, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक कायदे केले गेले. त्याचबरोबर बघा बंधूंनो, धरणं बांधली, गिरण्या बांधल्या. त्याचबरोबर औद्योगिक हरित क्रांती त्यांच्या कालखंडामध्ये, राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये केले. राजर्षी शाहू महाराजांचं सामाजिक कार्य कशा पद्धतीचं होतं. अखिल भारतवर्षामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी भावनगरला सभा घेतल्या, राजर्षी शाहू महाराजांनी नवसारीला सभा घेतली, राजर्षी शाहू महाराजांनी कानपूरला सभा घेतली, राजर्षी शाहू महाराजांनी दिल्ली, हुबळी, राष्ट्रीय स्वरूपाचं नेतृत्व राजर्षी शाहू महाराजांनी एक पुरोगामी विचार, राष्ट्रीय स्वरूपाचा पुरोगामी विचार इथल्या पुरोगामी लोकांना देण्याचा प्रयत्न केला राजर्षी शाहू महाराजांनी. राजर्षी शाहू महाराज हे आताच्या आधुनिक भारताचे उद्गाते होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय होतं तत्कालीन परिस्थिती होत. ब्राह्मणांच्या घरी लिवणं होतं, कुणब्या घरी दानं होतं, महारा घरी गाणं होतं. ही अशी परिस्थिती इथली होती. या सर्व लोकांना इथं सामाजिक उतरंड होती. त्या सामाजिक उतरंडीमध्ये कनिष्ठ वर्गातला वरच्या वर्गामध्ये स्थलांतर करू शकत नव्हता, वरच्या वर्गामधला सवर्णांच्या कॅटेगरीमध्ये स्थलांतर करू शकत नव्हता. फक्त ब्राह्मणांकडे पुरोहितशाही होती. ब्राह्मणांकडे गावचा सर्व कामगार, शिक्षणाचं सर्व मक्तेदारी होती. त्याचबरोबर गावातल्या पाटील, चौगुला, देशमुख यांच्याकडे गावातलं राजकारण होतं. दीनदलितांकडे मात्र शारीरिक श्रमाची कामं होती, स्वच्छतेची कामं होती. ह्या सर्व माणसाचं जीवन सुसह्य कसं होईल त्या दृष्टिकोनातून 12 बलुतेदारांकडे, 18 अलुतेदारांकडे कामं होती. त्याचबरोबर कुणब्यांकडे शेतीची कामं होती आणि त्या शेतीला केंद्रबिंदू ठेवून 12 बलुतेदारी, 18 अलुतेदारी होती. त्या शेतकऱ्याच्या जर शेतीमध्ये पिकलं नाही तर 12 बलुतेदारांना मात्र त्या रोषाला सामोरं जायला लागायचं, त्या परिस्थितीला सामोरं जायला लागायचं. काय परिस्थिती होती बंधूंनो. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या दिवशी शेतकऱ्याचं शेत पिकलं नाही म्हणून बलुत्याला बलुत देता आलं नाही, ही परिस्थिती राजर्षी शाहू महाराजांच्या कानावरती गेल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी यावरती निश्चित एक सभा घेतली होती. ती सभा घेऊन बलुतेदारांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला होता. ज्याच्या घरी अन्न नव्हतं त्या लोकांना आपल्या राज्यकारभारातला, आपल्या सरकारी खजिन्यातलं धान्य उपलब्ध करून देणारा राजर्षी शाहू महाराज होते. या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर सांगत असताना राजर्षी शाहू महाराजांना छत्रपती म्हणून काही लोक, त्यांना तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रचंड विरोध केला गेला. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी एकच तत्व सांगितलं होतं, प्रसंगी मी माझी गादी सोडू शकतो, परंतु दीनदलितांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, भटक्या विमुक्तांचं, त्यांच्यासाठीचं माझं सामाजिक कार्य मी कधीही त्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही, अशी राजर्षी शाहू महाराजांची भूमिका होती. काय होती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका जाती अंताची लढाई, सत्यशोधकी पद्धतीनं सत्यशोधक समाज निर्माण केला राजर्षी शाहू महाराजांनी चालवला. त्यासाठी अनेक शिबिरं घेतली गेली, त्यासाठी अनेक मिटिंगा झाल्या, त्यासाठी अनेक लोकांना त्यांनी आमंत्रित केलं. सत्यशोधकी पद्धतीने सत्यशोधन, समाज प्रबोधन या गोष्टीवरती त्यांनी भर दिला. राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या 3 लोकांचं का नाव घेतलं जातं. अनेक फ्रीडम फायटर आहेत, अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत, मी तुलना करत नाही, मी कुणाचं महत्व कमी लेखत नाही. पण हजारो वर्ष ज्या व्यवस्थेमध्ये ज्यांना माणुसकीचं जीवन नाकारलं गेलं त्या माणसांसाठी प्रसंगी कठोर कायदा बनवणारा हा राजर्षी शाहू महाराज होता. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांना तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक संस्थानिकांनी, अनेक राजे रजवाड्यांनी, अनेक पाटील वतनदार देशमुखांनी राजर्षी शाहू महाराजांचं नेतृत्व नाकारलं. काय म्हटलं राजर्षी शाहू महाराजांना, बघा महाराजांचे पुढारी आले, बघा दलितांचे पुढारी आले, अशा उपाधीने राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची चेष्टा केली जात होती. पण राजर्षी शाहू महाराज हा राजर्षी होता. उत्तर प्रदेशमधल्या कुर्मी महासंघानं शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली गेली. आज काय परिस्थिती आहे. राजर्षी शाहू महाराजांचं जयंती असेल, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान असेल, सन्मान कुणी केला. राजर्षी शाहू महाराजांना दृष्टेपण, राजर्षी शाहू महाराजांचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांना पूज्य ठिकाणी मानत होते. शाहू महाराजांच्या कार्याला महामानव काशीरामजींनी
त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून अखिल भारतवर्षामध्ये एक परिवर्तनाची लाट, परिवर्तनाची चळवळ निर्माण करण्याचं कार्य महामानव काशीरामजींनी केलं. ज्या राजर्षी शाहू महाराजांचं सोशल इंजिनिअरिंगचं काम, सर्वसामान्य माणसाविषयी काम करण्याची उमेद, तडप, जज्बा, या सर्व गोष्टीमधून महामानव काशीरामजींनी हे सोशल इंजिनिअरिंग, सोशल जस्टिसचं काम, सामाजिक न्यायाचं काम राजर्षी शाहू महाराजांनी राजकारणाच्या माध्यमातून तो फॉर्म्युला सक्सेस करण्याचं काम उत्तर प्रदेशमध्ये केलं. उत्तर प्रदेशमधल्या विद्यापीठांना राजर्षी शाहू महाराजांची पदवी दिली जाते. उत्तर प्रदेशमधली माणसं कोल्हापूरला येऊन, करवीर नगरीमध्ये येऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा उदो करताना दिसत होती. पण माझ्या महाराष्ट्रामधली माणसं, ज्या थोडासा नेट प्रॉब्लेम असल्यामुळं, तर राजर्षी शाहू महाराजांच्या या कार्याबद्दल मी तुमच्यासमोर सांगत असताना बघा, राजर्षी शाहू महाराजांचं कार्य हे प्रचंड दृष्टेपणाचं कार्य होतं. एक राजा असणारा माणूस, एक छत्रपती असणारा माणूस आपलं कार्य कशा पद्धतीनं करत होता त्याविषयी मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडतोय. लॉर्ड मेकॉलेचा एक शैक्षणिक सिद्धांत होता बंधूंनो. शिक्षणाविषयी राजर्षी शाहू महाराजांनी का कायदे केले गेले, तर राजर्षी शाहू महाराजांनी लॉर्ड मेकॉलेचा एक शैक्षणिक सिद्धांत होता, झिरपणीचा सिद्धांत असं म्हटलं जातं त्याला. तो झिरपणीचा सिद्धांत म्हणजे पहिल्यांदा सवर्णीय लोकांनी ते शिक्षण घ्यायचं, मग त्या लोकांकडून दुसऱ्या लोकांकडे जाईल, दुसऱ्या लोकांकडून मग सामान्य कुटुंबाकडे जाईल, असा झिरपणीचा सिद्धांत होता. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणसाविषयी शिक्षणाचा कायदा केला, इंग्रजी कंपल्सरी केली, इंग्रजीचं ज्ञान घ्यायला लावलं. असे हे राजर्षी शाहू महाराज होते. पुरोगामीशाही, सावकारशाही, नोकरशाही आणि पुढे त्यामध्ये गावगाड्यामध्ये एखादा दुष्काळ पडला तर सर्वसामान्य माणसांची पिळवणूक होते. आणि मग ही पिळवणूक थांबवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अनेक कायदे केले, शेतकऱ्यांचे कायदे, अनेक पद्धतीने या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. मागासलेल्या लोकांची, रयतेंची कळकळ असलेल्या अधिकाऱ्यास, त्याच या सर्व दृष्टिकोनातून सर्व लोकांना, आपल्या राज्यामधील सर्व लोकांना एकत्रित घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी आपलं कार्य केलं. हे कार्य करत असताना राजर्षी शाहू महाराजांच्या या सामाजिक न्यायाचं, सोशल जस्टिसचं खरं तर या भारतवर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम होतं. राजर्षी शाहू महाराजांचे अनेक कार्य होते. अस्पृश्यता निवारणाचा कायदा बंधूंनो गावगाड्यामध्ये कंपल्सरी आदेश होता त्यांचा. जर अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीमध्ये, त्या कायद्याच्या बाबतीमध्ये जर कुठं अस्पृश्यता पाळली जात होती तर शिक्षा देण्याची तरतूद सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेली होती. मागासलेल्या लोकांना त्यांच्या प्रगतीसाठी भावी राज्यघटनेमध्ये जातवार प्रतिनिधित्व निर्माण झाले पाहिजे अशी मागणी राजर्षी शाहू महाराजांची होती. बघा बंधूंनो, या सर्व दृष्टिकोनातून राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या जोरावरती या भारतवर्षामध्ये खूप मोठ्या एक सामाजिक न्यायाची चळवळ राबवली गेली. आजच्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांना जर न्याय मिळायचा असेल तर या 3 फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती तुम्हाला आम्हाला जावं लागेल. आणि या विचारावरती जात असताना ह्या 3 महामानवांना आपण प्रथमतः वंदन केलं गेलं पाहिजे. कुठलाही कायदा, कुठलाही कानून, समाजव्यवस्था काय आहे, या 3 लोकांचं काम करण्याची पद्धत, या फुले शाहू आंबेडकरांची कोणता दृष्टिकोन होता. ही 3 माणसं फक्त कायदे करून थांबले का, ही 3 माणसं फक्त भाषणं देऊन थांबले का, ह्या 3ही माणसांनी, फुले शाहू आंबेडकर काय आहे पुरोगामी, प्रगतीचा विचार काय आहे, सर्वसामान्य माणसाला त्यांचं माणुसकीचं जीवन प्राप्त करून देणारी माणसं. ह्या 3 माणसांच्या विचाराचा पाया काय होता. या 3 माणसांच्या विचारांचा पाया पशुपक्षी, दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाला माणुसकीचं जीवन प्राप्त करून दिलं गेलं पाहिजे. त्यांना गावगाड्यामध्ये समानतेच्या एका तत्वावरती आणलं गेलं पाहिजे. सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला आम्हाला झटलं पाहिजे, काम केलं गेलं पाहिजे. तोच खरा राज्यकर्ता होऊ शकतो, तोच खरा नेता होऊ शकतो. अशा पद्धतीची भावना राजर्षी शाहू महाराजांची होती.